आमच्या आयुषले आरुषले लय आवडतात अशा चाकोल्या. हो रे बा, लवकरच बांधतो. थांब, सगळ्या चाकोल्या मस्त टाकून घेतल्या. नाही थांब, मी देतो. आमच्या आरुषची खायची पद्धत, एका चमच्यानं लगेच तोडते आणि काटा चम्मचनं घेऊन मस्त. आज रविवार आहे. आयुषची आणि आरुषची इच्छा अशी आहे की आज मस्त मम्मी म्हणते चकल्या बनवतो. त्यासाठी मस्त मी तुरीच्या डाळीपासून मस्त अशा चकल्या बनवतो. तर चकल्या बनवण्यासाठी काय करायचं आहे, तुरीची डाळ घ्यायची आहे. तुरीची डाळ, हे तुरीची डाळ आहे. आणि हे जे आहे की नाही, हे इथूनच घेतली होती शहरातून, म्हणजे संभाजीनगर मधून घेतली होती. तर लवकर शिजत नाही हे तुरीची डाळ. आणि हे मी गावावरून आणली. तर आता हे शिजते की नाही पाहतो लवकर. कारण की हे जे तुरीची डाळ आहे की नाही, तर मी एकूण 5 गिलास पाणी टाकलं. अगोदर 1 गिलास टाकलं तरी नाही शिजली तुरीची डाळ. डबलही टाकले. अशी एकूण जरा जरा करता 5 गिलास पाणी टाकलं. पण शेवटी तुरीची डाळ शिजलीच नाही. हे अशी खडी उभीच राहिली होती तुरीची डाळ. लेकराली मी तशीच दिली होती खायसाठी. काय करू, लवकर शिजत नव्हती. त्यातनी गॅस एक भलता. चला आता मस्त मी तुरीची डाळ घेतो. हे अकोल्याची तुरीची डाळ टाकून घेऊ गंजात. चकल्या करायसाठी मी अंदाजे डाळ घेतली, अशी काही मोजून नाही घेतली. अकोल्यातली डाळ आहे तुरीची डाळ. आता हे धुवून घेतो पाण्यानं. विमान चाललं इथं, पाण्याने धुवून घेतो मस्त. ह्या पा असं खराब पाणी निघते या तुरीच्या डाळीतलं. हे याच्यात खराब पाणी निघेपर्यंत मस्त धुवून घेतो. पाण्याने मस्त उकळी आली. आता तुरीची डाळ धुवून टाकून देतो मस्त. वरणाच्या चाकोल्या बनवायसाठी आपल्याला वरणात टाकायचे थोडीशी हळद, मीठ आणि खायचं तेल. वरण शिजत आलं, त्यासाठी आता मी ताटाच्या वदर पाणी ठेवलं. गरम आहे. अर्धी डाळ शिजली. आता याच्यावर ठेवू झाकण. एका इकडे तुरीची डाळ शिजेपर्यंत पीठ घेऊ भिजून. गव्हाचं पीठ आहे, आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे चाकोल्या करायसाठी. पाणी घेतलं, तीळ घेतले पांढरे, ओवा घेतला. मी पीठ गाळून घेऊ, म्हणजे कसं कोंडा गिंडा असला तर निघून जाते. आमचे विदर्भ वरण लगे असं पीठ असं मळून मस्त त्याच्या चकल्या करतात. तर कोणी चाकोल्या म्हणते, कोणी चकल्या म्हणते. तर पीठ तर घेतलं आपण गव्हाचं. आता काय करायचं, ओवा घ्यायचा. ओवा मस्त हातावर असं तोडून घ्यायचा. ओवा टाकून आता टाकून थोडेसे तीळ नाही टाकले तरी पण चालतात, पण तीळ टाकले ना तर लय मस्त एकदम मस्त लागतात चकल्या. आता टाकू चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं शिल्लक वापरायचं, म्हणजे आणखीन चव. आता काय करायचं, आपण जसं पोळ्यासाठी पीठ भिजवतो ना, सेम टू सेम तसंच भिजवायचं आहे. फक्त थोडंसं कडक भिजवायचं एकदम. गाइस, मी कानी मम्माला म्हणलं होतं, मम्मा आम्हाला कानी चिकल्या बांधून द्यायचो. एकदम चांगली बनली, एकदम चांगली माहिती होतं. हे बा, आता मी पीठ भिजून राहिली आणि आता गोल्यावाला आला तर या लेकराला पाहिजे गोल्याले पैसे. आता एकाकडे पीठ भिजवायचं राहू देतो. लेकराला खाली गोल्यावाला आला. आयुष आणि आरुष गेला. आरुष कोकडे गेला काय माहित. हा आला. गोला खायला चालला. 100ची नोट नेली त्यानं. आता वापस किती आणते काय माहित. पिठाना हात भरेलच आहेत. मी पण बाहेर आली, लेकरही बाहेर आले. तेवढं तरी बरं आहे बा. माझर पुत्र काही येत नाही वर असल्याच्यानं. आरुषले भेटला गोला. आयुष राहिला. का रे, त्या गिलासातला नाही घेतला? कोणाला गोला पाहिजे, कोणाला गिलासातला गोला पाहिजे. हा घे खाय. चाले रे, तुला भेटला ना, तू ये बदल. आयुषचा पण गोला बनला आता. तो चला आले आता दोघं. बरं चला रस्त्यानं खात. चला बा, आपलं चाकोल्याचं पीठ राहिलं ना भिजवायचं. लेकराच्या कुठे नादीला गेले पुरती. चकल्याचं पीठ भिजून जा. आयुष आणि आरुष खाऊ राहिले मस्त गोल. चकल्यासाठी वरण पण शिजलं. आलंच आता शिजत, मगापेक्षा जास्त शिजलं. आणि अकोल्यातली डाळ पा जास्त, फक्त 2 पाणी टाकले. 2 पाण्यातच डाळ शिजली. आणि औरंगाबादची डाळ आणली होती, हे तर जशी शिजे तशी फुगे, जशी हरभऱ्याची डाळ होय. आता हे 2च पाण्यात शिजली. बरं, आता डबलनं जर मी गावाकडे गेली ना अकोल्यातनी, तर मी 2-3 किलो मस्त तुरीची डाळ घेऊन येतो. लेकराले वरण भातला आवडते ना. आणि अशा चाकोल्या करायच्या असल्या की चाकोल्याले वरण जर सब शिल्लक पाहिजे तर मस्त होते घरी. चाकोल्या कोणाकोणाला आवडतात रे? मला 100% आवडतं. 100%. तुम्ही पण खरोखर लेकराले घरून बरं लेकराले मस्त तुम्ही पण अशा चाकोल्या करून खाऊ घालत जा. मस्त आवडीनं खातात लेकरं. तशा पोळ्या तर काही रोज लेकरं खात नाही. तर मस्त हेच गव्हाच्या पिठापासून मस्त चाकोल्या तयार होतात. जर लेकराले फिक्का करायचे असल्या तर फिक्का होतात, आणि तिखट करायचे असल्या तर तिखट. चाकोल्या करायसाठी काय केलं, मस्त अशी जाडी चपाती लाटून घेतली आहे. अशी जाडी. आणि इकडे मस्त असे डोनट सारखे असे गोल चाकोल्या करून घेतल्या. आणि मस्त गिलासानं ह्या अशा जाड्या अशा पुऱ्यासारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि हे याच्याच पासून आपल्याला मस्त चाकोल्या तयार करायच्या आहेत.
मस्त पद्धत, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आकार द्यायचा असला देऊ शकता. म्हणजे लेकरं आवडीनं खातात. आमचा आरूपा किती मस्त चाकोल्या करून राहिला. आल्या रे एकच राहिलं थांब. अल्ला ती निघते रे. मस्त जाडी जाडी करून घ्यायची, नाहीतर लय बारीक जर केली की नाही तर घाट्या होतात चाकोल्या. मग मस्त विदर्भ स्पेशल चाकोल्या करायसाठी वेगवेगळे शेप दिले. हे पाय, हे अंदरून मस्त तेल लावलं. तेल लावलं की नाही तर मस्त लागतात. असे डोनट सारखे डोनट केले, मस्त अशा जाड्या जाड्या चाकोल्या तयार आहेत. आमच्या आरूनं शेप दिलाय. हे म्हणते मीच खातो म्हणते. म्हटलं जाय तूच खाय. हे पाय, लसण घ्यायचा. लसण थोडासा शिल्लक घ्यायचा म्हणजे चाकोल्याचा स्वाद आणखीन वाढ. कढीपत्ता घ्यायचा आहे. चाकोल्यात कधी पण कढीपत्ता घेतला ना तर लय भारी लागते चाकोल्या. लसण मस्त ठेसून घेऊ, आणि जास्त काही बारीक नाही ठेसला चालते. मस्त जाडसरी पण मस्त लागते बरं. चाकोल्यात जर तुम्हाला लसण टाकायचं असलं ना तर मस्त जाडसर टाकायचा. तर चला आता देतो मस्त चाकोल्याला फोडणी. तर त्यासाठी गॅस पेटून घेतला. मस्त असा घमघम वास येऊ राहिला. आमचा आरू खिडकीतून पाहून राहिला बाहेर. लसण मिरच्या मस्त कुरुम कुरुम झाल्या. आता टाकून घेऊ याच्यात कोथिंबीर. हो रे बाबू, होतच आला आता थांब. आमच्या आयुषले ना आरुषले मोठी घाई झाली, परतून घेतलं. असं आयुषच्यानं ना आरुषच्यानं जास्त तिखट नाही केलं, नाही तिखट पण होते केलं तर. वरण पा किती मस्त शिजलं. असं वरण पाहिजे असं तर इकडे भेटतच नाही. जेवढी डाळ शिजवली ना तिकडे, इकडची डाळ तेवढी अशी नाही जाडी जाडी होते. आणखीन जाडी जाडी, पण अशी गलगल नाही शिजत. आता जर ही घोटली ना तर निराश बेसनच बनते. एवढी गाय शिजलं मस्त वरण. याच्यात टाकून देऊ पाणी, कारण की चाकोला करायचं म्हटलं की याला पाणी लागते आपल्याला. शिल्लक घेतलं, आणखीन पाणी टाकायचं आहे. लय मोठं पाणी करून घ्यायचं आहे. हे पा, एकदम असं ढंग पाणी झालं. असंच आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे. बा, बॅट बॉल खेळून राहिले. आमचा आयुष पाहून राहिला. त्याला जाणार आहे, तू खेळणार आहे? नाही, मोठे लेकरात लहान लेकरासोबत. लहान लेकर इकडे खेळत असतात, पण आज आले नाही. बॅटाला भारी आहेत ना, हलकी बॅट पाहिजे. आयुष बाहेरून पावरायला बॅट बॉल, आणि आरुष इथून पावरायला बॅट बॉल खेळणार. चला, मस्त उकळी आली. आता टाकू आपण या उकळीत मस्त चाकोल फिरून. आता काय करायचं, आता एक आपले चाकोले अशा टाकून घ्यायच्या. या म्हणजे जाड्या आहेत ना त्या अगोदर टाकून घ्यायच्या, म्हणजे शिजायला थोडसा भारी टाइम लागते. थोडंसं पद्धतशीर बाजूबाजूनं टाकायच्या, म्हणजे एकामेकाला चिपकत. त्यासाठीच म्हटलं की भांडं थोडंसं मोठं घ्या, म्हणजे एकामेकाला मग चिपकत नाही आणि पाणी कमी पडत नाही. आता मी अशा सगळ्या चाकोल्या टाकून. आमच्या आयुषले आरुषले लय आवडतात अशा चाकोल्या. हो रे बा, लवकरच बांधतो थांब. सगळ्या चाकोल्या मस्त टाकून घेतल्या. आता ठेवू झाकण. झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला पावर थोडासा मोठाच ठेवायचा आहे बरं. पावर मोठा याच्यासाठी ठेवायचा आहे कारण की चाकोल्या एकामेकाला चिटकल्या नाही पाहिजे. सध्या ते ओल्या आहेत ना, तर जोपर्यंत शिजतात ना तोपर्यंत मोठाच पावर ठेव. 5 मिनिटं झाले आपण झाकण ठेवून. आता पावर थोडासा मध्यम करतो, जरासा कमी करतो, म्हणजे ते पद्धतशीर शिजतात आणि पाणी लय मोठा आटत नाही. एकदमच जर मोठा पावर ठेवला ना तर त्यातलं पाणी सगळं आटून जाते. चिकल्या काही हात चिकल्या म्हणते म्हणून माहिती चिकल्याला. चाकोल्या मस्त शिजेपर्यंत आपल्याला मध्यमच पावर. चाकोल्या तयार झाल्या. आयुष आणि आरुष तर हातानच घेऊ राहिले, त्याला लयच घाई. एकाकडे मिरच्या पण भाजून घेऊ राहिली मी. हे पा, मस्त ह्या मिरच्या आहेत, याला भाजून घेतो. आणि चकल्यासोबत मस्त लागतात, कारण की मी लेकराच्या जास्त काही तिखट केल्या नाहीत ना चकल्या. तर मी आता ही मिरच्या खातो चकल्या बरोबर. झाला थोडसा ठसका. मीठ टाकलं, तेल टाकलं. तुला घेता नाही, थांब मी देतो. आमच्या आरुषची खायची पद्धत, एका चमच्यानं लगेच तोडते आणि काटा चम्मचनं घेऊन मस्त. कशा झाल्या रे चकल्या? मस्त झाल्या. तर मंडळी चला, आयुष आणि आरुष जीव राहिले मस्त चकल्या. मला पण आनंद झाला, कारण की लय दिवसाची इच्छा होती त्याची चकल्या बनव, चाकोल्या बनव. त्याच्यासाठी बनवल्या चाकोल्या. गॅस बंद करतो. मिरच्या पण मस्त भाजल्या गेल्या. तर चला, बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक पण करा, शेअर करा.